सर काय सांगणार आज टोयोटोच्या आपल्या सेंटरचं आपलं एक्सलन्स सेंटरचं उद्घाटन झालं. आज आपल्याकडे टोयोटो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स उद्घाटन झाले आहे. टोयोटोने आपल्याला एक अत्याधुनिक लॅब पण दिलेले आहे आणि टोयोटोचे जे कल्चर आहे ते सर्व कल्चर विद्यार्थ्यांमध्ये राबवलं जाणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त स्किल नाही तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे, त्यांच्या संस्कृतीमध्ये बदल होणार आहे आणि इंडस्ट्रीला ज्या प्रकारचा मॅनपॉवर पाहिजे तो मॅनपॉवर या टोयोटो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्समुळे मिळणार. या सेंटरमुळे विद्यार्थ्यांना किंवा ITI झालेले पॉलिटेक्निक झालेले यांना कोणतं प्रशिक्षण दिलं जाणार? या विद्यार्थ्यांना मोटर मेकॅनिकचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. दरवर्षी किती विद्यार्थ्यांना देण्याचं हे सेंटर? दरवर्षी 500 विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल प्रशिक्षण. तर इथल्या भूमिपुत्रांसाठी काही योजना आहेत का? जे गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची कुवत नाही आहे किंवा ऐपत नसते फीस भरणं, त्यांच्यासाठी काय उपक्रम आहे तुमच्याकडे? सर्वात प्रथम मी हे सांगू इच्छितो की ITIमध्ये कोणत्याही प्रकारची फीस नाही आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 500 रुपयांनी स्टायपंड पण देतो आणि ह्याचा फायदा गरीब विद्यार्थ्यांना होतो. तसंच टोयोटो किर्लोस्करनी देखील एक 600 विद्यार्थी आपल्या इथून ज्यांचं आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे अशा क्रायटेरियाच्या विद्यार्थ्यांना बेंगलोरला घेऊन गेलेत आणि तिथं त्यांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिले. या सेंटरमुळे महाराष्ट्रातील युवकांसाठी रोजगाराच्या किती संधी निर्माण होतील? सर, ज्यावेळेस टोयोटो किर्लोस्कर कंपनी आपल्या संभाजीनगरमध्ये येईल तर 2027 नंतर जवळजवळ 60,000 लोक या कंपनीमध्ये लागतील आणि त्यांच्या जे बाकीच्या जे सिस्टर कन्सर्न असेल अशा जवळजवळ 1 लाख लोकांना रोजगार मिळेल. इलेक्ट्रॉनिक वाहन किंवा ग्रीन टेक्नॉलॉजी काही विशेष कार्यक्रम आहेत का आपल्याला? आपण आता नवीन कोर्सेस EV टेक्नॉलॉजी हा नवीन कोर्स आपण या ITIमध्ये सुरू करत आहे. तसेच अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमामध्ये देखील आपण EVचा समावेश केलेला आहे आणि त्यासाठी 2 सुसज्ज अशा लॅब आपण इथं तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये आजच TNS फाउंडेशन यांनी आपल्याला एक लॅब दिली आणि याच्या अगोदर ICICI फाउंडेशनने आपल्याला एक लॅब दिली. तर पुढील 5-10 वर्षामध्ये टोयोटोचे भारतासाठी काही विजन आहे? सर, टोयोटो अशी कंपनी आहे जी फक्त वर्कर्स म्हणून घेत नाही तर एक सगळ्यांना फॅमिली म्हणून घेते आणि टोयोटोमध्ये जॉईन होणारा प्रत्येक वर्कर हा तो फॅमिलीचा घटक बनतो आणि त्यामुळे आपल्या या संभाजीनगरच्या युवकांना खूप चांगलं भविष्य. भविष्यात भारतामध्ये आणखी असं सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याची योजना आहे? सर, हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलं तर मी मराठवाडा विभागाचं सहसंचालक आहे. तर एकूण 14 ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये असे सेंटर्स ऑलरेडी सुरू झालेले आहेत आणि एकूण महाराष्ट्रामध्ये 45 ठिकाणी असे सेंटर सुरू होत आहे. शेवटचा प्रश्न सर, तुम्ही जे भूमिपुत्रांसाठी जे इथले विद्यार्थ्यांसाठी काय आव्हान करणार? भूमिपुत्रांसाठी एकच आव्हान करतो की इतर शैक्षणिक त्यांच्याकडे न वळता ITIकडे वळावं ज्या त्यांना लगेच जॉब मिळेल. धन्यवाद. ओके.